पुढे बघा क्वेश्चन नंबर 5. वाचा सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 5. कंपॅरिझन. कंपॅरिझन करणे म्हणजे काय करणे रे? तुलना करणे. कंपॅरिझन म्हणजे एकमेकांशी तुलना, म्हणजे वस्तूशी करणे किंवा माणसाची करणे, है ना. मग काय प्रश्न आहे तुलनेमध्ये? ॲज, क्वाईट, ॲज. क्वाईट म्हणजे काय? QUIT. क्वाईट म्हणजे शांत, है ना. मग कोणाशी तुलना करू शकतो आपण क्वाईटची? लॅम्ब, शीप, वाइंड आणि बेबी. वाइंड म्हणजे काय हे सगळ्यांचे अर्थ माहीत पाहिजेत. WIND वाइंड म्हणजे वारा. वाइंड म्हणजे आपण म्हणतो ना काय शांत वारा आहे, म्हणजे त्याची तुलना कोणाशी केली आपण? शांततेची वाऱ्याशी केली आपण तुलना. लॅम्प म्हणजे कोकरू. अरे लॅम्प ते LAMP लॅम्प म्हणजे दिवा. LAMP लॅम्प म्हणजे कोकरू, बकरीचं किंवा मेंढीचं असतं ते. शीप म्हणजे मेंढी. वाइंड म्हणजे वारा आणि बेबी म्हणजे बाळ. मग ही शांत आहेत का? ओरडतात का नाही ते? लॅम्प, शीप, बेबी. मग वाइंड काय असतो? वाइंडचा आवाज येतो का? नाही. म्हणून काय झालं, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वाइंड देता येतंय. ॲज, क्वाईट, ॲज. पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 6 वाचा. Choose the correct punctuation mark for the given sentence. What's the time? What's the प्रश्न वाचा. What's the time? म्हणजे काय? What's the time? किती वाजले किंवा टाइम काय झाला आपण म्हणतो ना. मग सांगा. क्वेश्चन. आता असा प्रश्न जेव्हा आपण विचारतो व्हॉट इज द टाइम, मग तिथं कुठलं चिन्ह येईल? आधी पर्याय वाचायचे म्हणून किती वेळा सांगितलंय? हा श्रेया बोट ठेव के वाच. अरे एक्सक्लेमेशन नाही येते. एक्सक्लेमेटरी मार्क. मग प्रश्न विचारल्यावर काय वापरतो? म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर. चला क्वेश्चन नंबर 7 वाचा. Choose the correct alternative. सांगा मग. The nest of a bird is डॅश डॅश द ट्री. द नेस्ट ऑफ अ बर्ड. नेस्ट म्हणजे काय? घरटे. घरटे. बर्ड म्हणजे काय? पक्षी. मग काय? टिंब टिंब द ट्री. ऑन द ट्री. म्हणा की पर्याय वाचा. On the tree, near the tree, in the tree, above the tree. सयाजी तुझं अजिबात लक्ष नाहीये बघ, नुसता इकडे तिकडे बघतोयस. अरे खाली बोट ठेव आणि वाच की तुझं तू. दुसऱ्या पोरांकडे कशाला लक्ष देतोय तू? परत एकदा वाचा. On the tree, near the tree, in the tree, above the tree. सांगा मग. On the tree. झाडावर पक्ष्याचे घरटे आहे. मग इथं कुठलं हे येणार? पर्याय कुठला येणार? त्याला प्रिपोजिशन म्हणतात बघा. ऑन, नियर हे आहे का नाही? ऑन, नियर. नियर म्हणजे जवळ, ऑन म्हणजे वर, इन म्हणजे आत, है की नाही? अबोव म्हणजे च्यावर, है की नाही? हे सगळे काय आहेत? प्रिपोजिशन्स. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? प्रिपोजिशन. मग इथं पर्याय क्रमांक कुठला बरोबर येतोय? 1. चला क्वेश्चन नंबर 8 वाचा. मॅसेज आपण शिकलोय बघा, इथं लिहून ठेवलेत बघा. मोटोज म्हणजेच मॅसेज. हेल्थ इज वेल्थ, सेव्ह ट्री, सेव्ह लाईफ, लिव्ह अँड लेट लाईव्ह, बुक्स आर आवर फ्रेंड्स. हे सगळं काय? मॅसेज म्हणजेच मोटोज. घोषणा, सुविचार, मॅसेज. वाचा इथले 4 पण वाचा. Use bicycle for exercise. Plant more trees to save nature. Use water that is need. Cut trees for building work. सांगा मग.
चूज द रॉंग WRONG रॉंग म्हणजे चुकीचा चुकीचा मेसेज निवडा. कट ट्री फॉर बिल्डिंग वर्क. म्हणजे आता यूज बायसिकल फॉर एक्सरसाइज म्हणजे सायकल स्वतःच्या व्यायामासाठी वापरा. बरोबर. प्लांट मोअर ट्रीज टू सेव्ह नेचर म्हणजे निसर्ग वाचवण्यासाठी झाडे लावा. बोट ठेवा. यूज वॉटर दॅट इज नीडेड म्हणजे गरजेपुरतंच पाणी वापरा. हे सगळे काय आहेत? मेसेज. चांगला मेसेज आहे पण चुकीचा रॉंग चुकीचा कुठला आहे? कट ट्री फॉर बिल्डिंग वर्क. कट ट्रीज फॉर बिल्डिंग वर्क म्हणजे बिल्डिंगच्या कामासाठी झाडे कापा किंवा झाडे तोडा. कट तोडा चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचा. इथं टेक्निक बघा. आपण हे बाकीचं काही जरी कळत नसले शब्द पण कट हा शब्द कळतोय की नाही? हो. कट म्हणजे कापा तोडा है ना. हो. मग ह्याच्यावरनं सुद्धा आपण उत्तराचा अंदाज लावू शकतो की ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक चुकीचा विचारलाय रॉंग. मग चुकीचा एक शब्द दिसला की आपण त्याला सुद्धा गोल रंगवू शकतो. किती जणांना समजलं इथपर्यंत? नक्की. हां चला 9 क्वेश्चन वाचा. 9 नंबरचा. व्हेरी गुड. पझल आहे हे. हां सांगा मग कुठलं अक्षर येईल त्याच्यात पझल मध्ये? कोणतं घालायचं? ओ घातल्यावर काय होईल? क्रॉक आणि लेमन. क्रॉक CROAK आणि लेमन. लेमन आणि क्रॉक हे मिनिंगफुल 2 शब्द तयार होतात. तुम्ही म्हणाल मॅडम कुठला पण घालतो की? कुठला पण शब्द घालून म्हणजे अक्षर घालून जमेल का? आपल्याला मिनिंगफुल 2 अर्थ तिथं झाले म्हणजे आडवा पण उभा पण. कळालं? हां पुढं 10 नंबरचा वाचा. सांगा मग पिक्चर बघा आधी. सगळ्यांनी पिक्चरचं ऑब्झर्वेशन. अथर्व बाहेर आहे का पिक्चर? दोघं पण चळबळ करताय अथर्व आणि सायजी. सांगा मग कसं काय? येस. फाइंड द हिडन HIDDEN. हिडन म्हणजे काय? लपलेली. त्या चित्रात लपलेलं लेटर LETTER. लेटर म्हणजे अक्षर. ABCDचं अक्षर. मग कोणतं लपलंय? पीचा आकार दिसतोय का? नाही. टीचा? नाही. जेचा? नाही. दिसतोय. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगते आपल्याला फक्त वाचता आलं पाहिजे आणि वाचल्यानंतर त्या प्रश्नातल्या त्या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे म्हणजे आपण इंग्रजीचा कोणता पण प्रश्न सोडवू शकतो. पण आपल्याला मिनिंगच माहित नसेल तर आपण काय करू शकणार आहे का? पुढे सरक श्रेया जरा. एकटीच बसली का मागं? चला क्वेश्चन नंबर 11. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड्स. हां आता इथं आपल्याला काय करायचंय? चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस म्हणले. रायमिंग वर्ड कुठं म्हणले रे? लगेच 12व्याला गेला ही. 11वा प्रश्न सोडला का श्रीजय? वाचल. चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर स्नेल. स्नेल म्हणजे काय माहित पाहिजे? वास. अरे स्नेल शौर्य. गोगल गाय. हां स्मेल आहे का हे? SMELL आहे का? स्मेल म्हणजे वास. इथं काय दिलंय? स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय आहे ना. बघितली का? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? स्नेल. SNAIL. स्नेल म्हणजे गोगलगाय. मग तिचं काय विचारलंय? राहण्याचं ठिकाण. येस. लिव्हिंग प्लेस. लिव्हिंग प्लेस म्हणजे काय? राहण्याचं. चला वाचा पर्याय. सांगा मग कुठं राहते? येस. आता शेल म्हणजे काय हे माहित पाहिजे. SHELL. शेल म्हणजे कवच किंवा शंख. थोडक्यात शंखामध्ये पण असते बघा ती कधी कधी. शंख असतो बघा मोठा आणि त्याच्यात ती स्नेल असते. बघितले का? कवच किंवा शंख. ओके. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तुला येत होतं का हे उत्तर? नव्हतं ना? माहित नव्हतं ना? हे स्नेलचं माहित होतं का? मग हे पाठ करायचं आज.
स्नेल म्हणजे गोगलगाय आणि शेल म्हणजे शंख. ठीक आहे. हां, पुढं. Select the correct rhyming word for the given object. सांगा मग, चित्र बघा आधी. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड. रायमिंग वर्ड म्हणजे काय सायजी? बाहेर लिहिले का? रायमिंग वर्ड म्हणजे काय? अर्थपूर्ण शब्द. हा, उच्चार सारखा असणारा शब्द. मग काय त्याच्यावर? ती मुलगी जी आहे चित्रात कशावर बसली आहे? त्याला काय म्हणतात? ते मराठीत मला माहिती आहे. आपला इंग्रजीचा पेपर चालू आहे. काय म्हणतात झोक्याला इंग्रजीमध्ये? बघा, किती शब्द पाठांतर करणं गरजेचं आहे. काहीच शब्द पाठ नाही तुमचे. शब्द पाठ नसल्यामुळे सुट नाही. स्विंग, SWING. स्विंग म्हणजे झोका. सांगा मग त्याला आता. रायमिंग वर्ड वाचा ती चारी पण. Eat, sand, fly, joy. सांगा मग उत्तर काय येईल? King. स्विंग किंग. म्हणा माग. स्विंग King. स्विंग. King. आपल्याला आता ह्याच्यामध्ये इतकं अवघड अवघड ह्यांनी फिरवून विचारलंय. पहिल्यांदा तर काय म्हणलंय? रायमिंग वर्ड शोधा. पण कशाला? गिवन ऑब्जेक्ट. मग गिवन ऑब्जेक्ट कुठे दिलंय? चित्रात. मग चित्रात फक्त मुलगी आहे का? नुसती मुलगी आहे का? नाही, झोका पण. मग आपल्याला झोक्याला शब्द माहित पाहिजे. आता तुम्ही म्हणा तिथं गर्ल आहे मॅडम, तिथं गर्ल आहे. मग गर्लाचं तुम्ही जर रायमिंग वर्ड शोधायला गेला तर येईल का? नाही. मग आपल्याला दुसरा ऑब्जेक्ट आहे त्याच्यात, झोका. झोका. झोक्याला इंग्लिशमध्ये शब्द माहित पाहिजे. मग तिथं जर येत नसलं तर फसलं, मग 0 मार्क. हां, स्विंग किंग. स्विंग. चला 13वा क्वेश्चन वाचा. Choose the